नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो आणि माझ्या स्वामी भक्तांनो. आज मी तुमच्याशी एका अशा राशीबद्दल बोलणार आहे जी बाहेरून कितीही शांत, स्थिर आणि मजबूत दिसत असली तरी आतून खूप मोठा संघर्ष घेऊन फिरत असते. ती रास म्हणजे आपली वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात जो संघर्ष असतो ना, तो कुणाला दिसत नाही. लोकांना वाटतं, अहो, हे लोक खूप मजबूत आहेत, यांना कसलंच दुःख नाही. पण खरं सांगायचं तर त्यांच्या आयुष्यात जे वादळ चालू असतं ते फक्त त्यांनाच माहीत असतं. आज मी तुम्हाला त्याच संघर्षाबद्दल सांगणार आहे. त्यांनी भोगलेल्या दिवसांबद्दल बोलणार आहे. तुमच्या आयुष्यात जे कपटी नातेवाईक आले, स्वार्थी मित्र भेटले, त्यांच्याबद्दलही उलगडा करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील दिवस तुमच्यासाठी कोणते मोठे बदल घेऊन येत आहेत हेही स्पष्ट करणार आहे. तर मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला आयुष्यात कधीही काहीही सहज मिळालेलं नाही आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कष्टातून आणि मेहनत करून मिळवावी लागली आहे आणि त्यासाठी तुम्ही मोठी किंमतही मोजली आहे. तुमचा भूतकाळ जणू एक कसोटीचा काळ होता. काहींना नात्यांमध्ये विश्वासघात मिळाला तर काहींना कामात मोठे अडथळे आले. अगदी घरातल्या लोकांनीच तुमचं मन दुखावलं, पण तुम्ही हार मानली नाही. तुम्ही थांबला नाही. तुम्ही फक्त आतल्या आत रडत राहिलात आणि पुढे चालत राहिलात. आता प्रश्न हा आहे की हा संघर्ष इतका कठीण का होतो? कपटी नातेवाईकांचे खरे चेहरे अचानक का समोर आले? स्वार्थी मित्र इतके विषारी का ठरले? चला तर मग या संपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. माझ्या वृषभ राशीच्या मित्रांनो, मागची काही वर्षे तुमच्यासाठी एका अंधाऱ्या बोगद्यातून चालत जाण्यासारखी होती. आणि लक्षात ठेवा, हा अंधार बाहेरचा नव्हता, तो तुमच्या मनाच्या आतला होता. या काळात तुम्ही जे काही गमावलं ते जगाला दिसलंच नाही. अचानक नाती तुटली. काही नाती अशी होती जी तुम्ही जपली, पण ती अचानक तुटली. तुम्हाला कळलंच नाही की चूक तुमची होती की त्यांची. आर्थिक संकटांनी जखडून टाकलं. कधीकधी असं वाटलं की आर्थिक अडचणी संपणारच नाहीत. तुम्ही प्रयत्न करत राहिलात, पण यश काही मिळेना. घरातलं वातावरणही कधीकधी इतकं गुदमरल्यासारखं वाटलं की तुम्हाला स्वतःसाठी मोकळी हवाच मिळेना. विषारी वागणूक. सर्वात मोठी गोष्ट ही की ज्या लोकांना तुम्ही कधीच दुखावलं नाही, ज्यांच्याकडूनच तुम्हाला वाईट शब्द आणि विषारी वागणूक मिळाली. तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की ज्यांना तुम्ही तुमच्या मनात जागा दिली त्यांच्याकडूनच तुम्हाला मोठ्या जखमा झाल्या. हसऱ्या चेहऱ्यामागे कटकारस्थानं दडलेली होती. हे तुम्हाला पहिल्यांदा अनुभवायला मिळालं. पण तुम्ही ना कुणावर राग काढला, ना कुणाला दोष दिला. तुम्ही फक्त शांतपणे सगळं पाहत राहिलात, ऐकत राहिलात आणि मनात वेदना दाबत राहिलात. सर्वात वाईट गोष्ट काय होती तर ही जाणीव की तुम्ही एकटे आहात. पण माझ्या मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा एकांत तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी होता. नियतीने तुम्हाला तुटू दिलं, पण हरू दिलं नाही. मुखवटे घातलेले लोक आणि कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र यांच्यापासून तुम्हाला खूप त्रास झाला. आणि आता आपण बोलूया त्या लोकांबद्दल ज्यांनी तुम्हाला सर्वात जास्त दुखावलं. वृषभ राशीच्या आयुष्यात सर्वात मोठे नुकसान जर कुणी केलं असेल तर ते बहुतेक त्यांच्या नातेवाईकांनी केलं आहे. नातेवाईक नावाला जवळचे असतात पण मनाने नसतात. तर हे कपटी नातेवाईक कसे ओळखायचे? सर्वात प्रथम म्हणजे ते जळतात. तुमच्या यशाचं त्यांना कधीच कौतुक वाटत नाही, पण तुमच्या चुका काढण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. तुमची स्थिरता, तुमची प्रगती हे सगळं त्यांना जळतं. त्यानंतर असलेले नातेवाईक मागे बोलतात. ते तुमच्याशी तोंडावर खूप गोड बोलतील, पण तुमच्या मागे जाऊन चुकीच्या गोष्टी पसरवतील. तुमच्याबद्दल
घरी गैरसमज निर्माण करतील. तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास तोडतात. तुम्ही काही नवीन निर्णय घेतला तर ते त्याला हास्यास्पद ठरवतील, तुमच्या स्वप्नांना तोडतील आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतील. नंतरचे म्हणजे स्वार्थी मित्र. वृषभ राशीच्या लोकांना नेहमी दोन प्रकारचे मित्र भेटतात. एक जे मनापासून सोबत देतात आणि दुसरे जे गरजेपेक्षा जवळ येतात. तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या मित्रांना जास्त अनुभवले आहे. हे स्वार्थी मित्र तुम्हाला फक्त तेव्हाच आठवण करतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीतरी काम हवं असतं. तुम्ही अडचणीत असाल तर ते फोनही करत नाहीत. तुम्ही सक्षम होत असाल तर त्यांना अस्वस्थ वाटतं. तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जात असाल तर ते तुमचा पाय ओढतात. आता तुम्हाला त्यांचा खरा चेहरा दिसू लागला आहे. आधी जे हसत होते ते आता दुरावत आहेत. आधी जे तुमच्यावर अवलंबून होते ते आता तुमच्याशी स्पर्धा करतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक मैत्री मनाने जपायची नसते. काही नाती ही केवळ अनुभव देण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतात, आयुष्यभरासाठी नाही. आता ही वेळ आली आहे ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात. वृषभ राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आला आहे. नियती जणू आता तुम्हाला सांगत आहे, तुमची परीक्षा आता संपली, आता तुमचा काळ सुरू होतोय. पुढील दिवसांमध्ये काय होणार तर स्थिरता. तुमच्या आयुष्यात अचानक स्थिरता येईल. एक अशी शांतता आणि स्थिरता जी मागच्या दिवसात तुम्हाला दिसतच नव्हती. प्रगतीचा दरवाजा. कामात किंवा व्यवसायात प्रगतीचा दरवाजा हळूहळू पण ठामपणे उघडेल. तिसरी गोष्ट म्हणजे मान सन्मान. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक आता तुमच्या यशाने दचकतील. तुमचा गेलेला मान सन्मान तुम्हाला परत मिळेल. चौथी गोष्ट म्हणजे नवा स्वभाव. तुम्ही आता आधीसारखे भावनिक निर्णय घेणार नाही. तुम्ही प्रत्येकाला मनात जागा देणार नाही. तुम्हाला स्वतःचे हक्क आणि सन्मान कसे राखायचे हे स्पष्टपणे समजेल. नियती तुमच्या एका हातात एक नवा आराखडा देत आहे, एक नवी संधी देत आहे. जो कोणी धाडसाने हा आराखडा पकडेल तो पुढील काही महिन्यात आपलं आयुष्य बदलून टाकेल. हे माझं तुम्हाला वचन आहे. वृषभ राशीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शांतता ही तुमची ताकद आहे, पण चुकीच्या लोकांसमोर ती तुमची कमजोरी बनते. त्यामुळे आता तुम्हाला काही स्पष्ट पावलं उचलावी लागतील. त्यासाठी तुम्ही काय करायचं तर स्वतःवर विश्वास ठेवा. आजपर्यंत तुम्ही इतरांवर विश्वास ठेवला, त्यांच्या सांगण्यावर चाललात. आता वेळ आली आहे की तुम्ही फक्त तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमचा मनाचा आवाज सर्वात खरा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी काही गुपितं आहे ते नका सांगू. तुमच्या महत्त्वाच्या योजना आणि आर्थिक बाबी कोणालाही सांगू नका. जितके लोक तुमचं गुपित जाणतात तितकेच ते तुमच्यावर नियंत्रण ठेवू लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे सीमारेषा. लोकांना तुमच्या जीवनात प्रवेश द्या, पण मनात नाही. जवळ घेण्यापूर्वी त्यांची वागणूक बघा, त्यानंतरच त्यांना जवळ घ्या. नो दुसरी संधी. ज्यांनी तुम्हाला एकदा दुखावलं आणि पुन्हा त्याच चुका करत आहेत त्यांना दुसरी संधी अजिबात देऊ नका. बाजूला करा. नाते तोडणं म्हणजे तुमची शांती, तुमची ऊर्जा आणि तुमचं भविष्य वाचवणं आहे. त्यासाठी परत परत जो काही चुका करत आहे त्याला तुम्ही दुसरी संधी अजिबात देऊ नका. नंतर म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या. पुढचा काळ मोठा आहे. स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्यात आत्मविश्वास, ओळख आणि मानसिक शक्ती वाढेल. वृषभ राशीच्या लोकांना तुम्हाला ज्या यातना भोगल्या त्या तुम्हाला मोडण्यासाठी नव्हत्या, तर तुम्हाला उंच नेण्यासाठी होत्या. ज्यांनी विश्वासघात केला ते गेले, पण तुमचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास कोणीही पुसू शकलं नाही. आता तुमचा काळ बदलतो आहे. तुम्ही हरलेले नाहीत, तर तुम्ही पुन्हा जन्म घेत आहात. आणि यावेळी तुम्ही कुणासाठी नाही
तर फक्त स्वतःसाठी जगणार आहात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या संघर्षाशी या गोष्टी जुळल्या की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वृषभ राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.